वेलकम टू द सायन्स कम्युनिटी. सायन्स कम्युनिटी हे 11वी सायन्स चालूच राहणार आहे आपलं, पण इट्स अ सायन्स कम्युनिटी, जिथं प्रत्येक सायन्स मधला माणूस हा प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचा कार्यकारण भाव शोधायचा प्रयत्न करतो. काय कारण आहे असं घडण्याचा हे शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण सायन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, न्यूटनचे नियम आपण फिजिक्स मध्ये पाहिलेत, सायन्स मध्ये पाहिलेत आपण, है ना. न्यूटन मध्ये असं बोललं जातं की न्यूटन ऍपलच्या झाडाखाली बसलेला होता किंवा झोपलेला होता आणि वरून ऍपल पडतं, आणि ऍपल पडल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की ऍपल खाली का पडलं. आता इमॅजिन करा की त्या न्यूटनच्या ऐवजी जर आपण असतो, आता आपण इकडं महाराष्ट्रात राहतो, है ना, आपण असतो तर आपण जनरली कधी कधी आंब्याच्या झाडाखाली झोपतो आपण, किंवा इतर कुठल्याही झाडाखाली जातो. सपोज आपण आंब्याच्या झाडाखाली आहोत किंवा आपण त्या ऍपलच्या झाडाखाली होतो. आपल्या इथं पण काश्मीरला इकडं हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे ऍपल पिकतात, त्या झाडाखाली. न्यूटनच्या ऐवजी आपण असतो, आपण काय केलं असतं, आपण सगळ्यात पहिले गेलो असतो, ते ऍपल घेतलं असतं, हे ऍपल माझ्यासाठीच खाली पडलं, मस्त पुसलं असतं, खाऊन टाकलं असतं. बरोबर आहे, ऍपल माझ्यासाठीच खाली पडलं. न्यूटनला प्रश्न पडला की ऍपल खालीच का पडलं, बरोबर आहे. आणि आपण काय केलं असता विचार, कदाचित मोस्ट प्रोबेबली की ऍपल माझ्यासाठीच खाली पडलं. बघा, विचार करण्याचा फरक आहे, रिझिंग द कॉज ऑफ फिनॉमिना. बऱ्याच वेळा आपण घरच्यांना प्रश्न विचारत असतो, आपल्याला तुम्हाला स्टीमचं पण, म्हणजे स्टीम इंजिन कसं शोधून काढलं त्याच्याबद्दलची पण स्टोरी तुम्हाला माहिती असणार आहे की वाफेच्या यंत्राचा शोध. जेम्स वॅट जेव्हा घरामध्ये भात शिजत होता, त्या भातावरती एक भांडं झाकलेलं होतं. आपल्या घरामध्ये प्रेशर कुकर असतो, भात वगैरे शिजवतो, भाज्या शिजवतो आपण, त्यावेळेला त्याच्यावरती झाकलेलं असतं, भातावरती झाकलेलं असतं. आणि आपल्याला पण माहिती आहे की भात शिजायला टाकला आणि पाणी जर खूप जोरात उकळायला लागलं, त्याची जो वाफ आली तर त्याच्यावरचं भांडं तर उडतं, है ना, भांडं असं उडतं. आता आपल्या घरामध्ये भांडं उडायला लागलं ना, आपण जर आईला मम्मीला प्रश्न विचारला, पप्पाला प्रश्न विचारला की भांडं का उडतंय, तर आपल्याला एवढंच अंतर मिळतं, बहुतांश असं अंतर मिळतं, बहुतेक ठिकाणी असं अंतर मिळतं की तसंच असतं, ते तसंच असतं. ह्या उत्तरामध्ये आपली क्युरिओसिटी मारली जाते. लक्षात घ्या, आपल्या उत्तर संपतं त्या ठिकाणी, ते तसंच असतं. ऍपल खालीच पडतं, ते तसंच असतं. आंब्याच्या झाडावर आंबे खालीच पडतात, नारळाच्या झाडावर नारळ खालीच पडतात. एवढं फक्त उत्तर देणं हे सायन्सला धरून नाही, हे अनसायंटिफिक आहे. सायंटिफिक आहे ते खाली का पडतं हे शोधून काढणं. न्यूटनला तो प्रश्न पडला, निश्चित की सगळ्याच माणसांना तसा प्रश्न पडला नाही, सगळीच माणसं शोधणार नाही, हेही खरं आहे. परंतु प्रत्येक माणसामध्ये क्युरिओसिटी असते, आणि त्याचा जर उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर आपण ते चांगलं शोधू शकतो. आणि म्हणून तुम्ही स्वतःला जे करा, तुम्हाला स्वतःला पण अनेक प्रश्न पडत असतात, अनेक स्वप्न पडत असतात, अनेक प्रश्न पडत असतात, तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं. जसा न्यूटनने केला की ऍपल खाली का पडलं, ह्याचं कारण शोधून काढलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि म्हणून फिजिक्समध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स नावाचा चॅप्टर, नावाचा टॉपिक ऍड झाला. अशा हजारो सायंटिस्ट लोकांनी अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली. जेम्स वॅटनी भातावरती भांडं का उडतं, वाफेमध्ये काय ताकद आहे हे शोधून काढलं, आणि म्हणून वाफेचं इंजिन आपल्या समोर आलं. असे अनेक शोध ह्या क्युरिओसिटी मधून लागले. तर म्हणून ही क्युरिओसिटी प्रत्येक माणसामध्ये असते, आपल्या प्रत्येक मुलामध्ये असते. आपल्या गावाकडची मुलं पण प्रचंड एक्सपेरिमेंट करणारे असतात, प्रचंड प्रयोग करत असतो. आपण लिहिताना सुद्धा आपली स्वतःची हँडराईट तयार करतो, स्वतःची कोड लँग्वेज तयार करतो, मित्रांमध्ये बोलताना आपण आपली कोड लँग्वेज तयार करतो, शोध घेत असतो, अनेक गोष्टींचा शोध घेत असतो. हा ना, शेतीमध्ये तुमच्यापैकी काही जण अनेक खूप चांगले प्रयोग करत असतील, झाडं लावत असताना प्रयोग करत असतील, अनेक गोष्टींमध्ये. सो याचा फक्त एवढंच अर्थ आहे की आपल्यातला प्रत्येक माणूस हा शोध घेत असतो, नवीन गोष्टींचा शोध घेत असतो. क्युरिओसिटी आपल्यामध्ये असते, ती क्युरिओसिटी आपण जागी ठेवायला पाहिजे. त्यालाच आपण सायंटिफिक पेपर, सायंटिफिक फिलिंग असं म्हणतो, हो की नाही. म्हणून आता हा पॅन्डेमिक मध्ये कोरोना आला, तर कोरोना नक्की काय व्हायरस आहे, त्याची रचना कशी आहे, मग त्याला कसं डिफेक्ट करता येईल, मग त्याच्यावरती कसं मेडिसिन देता येईल, ह्या सगळ्याचा शोध सुरू होतो. आपल्याकडे जर क्युरिओसिटी नसते, आपल्याकडे जर सायन्स नसतं, तर आपण त्याचा अभ्यास केला नसता, आणि मग त्याच्यावरती वॅक्सिन आणि मेडिसिन पण आलं नसतं. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सायन्स कम्युनिटीमध्ये वेलकम करतो. 11वी सायन्स तुम्ही घेतलेला आहे, आणि सायन्स इतकी सुंदर गोष्ट आहे की ज्याला त्या प्रत्येक गोष्टीचं कारण शोधता येऊ शकतं. तुम्हाला स्वप्न का पडतात ह्याचं कारण शोधता येऊ शकतं. तुमचा अभ्यास किती होतोय आणि का होत नाही ह्याचं पण कारण शोधता येतं. समजतंय? त्यामुळे जगातल्या ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीचं कारण आपल्याला शोधता येतं की कारण काय होतंय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं कारण शोधून काढलं त्याला आपण सायन्स असं म्हणतो. म्हणूनच रिचिंग द कॉज ऑफ फिनॉमिना, कुठल्याही घटनेच्या पाठीमागचं कारण शोधून काढणं, रिचिंग द कॉज, कॉज म्हणजे कारण, त्यालाच आपण असं म्हणतो सायन्स असं म्हणतो. आणि मग त्याच सायन्सचा आपण आता अभ्यास करणार आहोत 11th 12th सायन्स मध्ये. त्यामुळे केवळ परीक्षेसाठी, केवळ डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी अभ्यास करू नका, हे मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो. कारण सायन्सच इतकी सुंदर गोष्ट आहे की तुम्ही
अभ्यासाला जरी सुरुवात केली तरी तुमचा कॉन्फिडन्स 10 पटीने वाढेल, तुमचं नॉलेज 10 पटीने वाढेल आणि ते एक मजा येईल तुम्हाला. एक जीवनाकडे बघण्याचा एक सगळा दृष्टिकोन तुमचा बदलून जाईल. खूप सुंदर आहे सायन्स. 11वी वर्गाचं सायन्स बघत होते काय, जसे तुम्ही 11वी आला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे वेगळे झालं. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे फिजिक्स असतात, सायन्स असतात. एक सायन्स असतं फिजिकल सायन्स आणि एक असतं मेटाफिजिकल सायन्स. बी क्लिअर? वी हॅव द इंट्रोडक्शन. आपण काय करणार आहोत आज, केमिस्ट्रीचे इंट्रोडक्शन करणार आहोत. आजचं लेक्चर आपलं केमिस्ट्रीच्या इंट्रोडक्शनचं आहे. केमिस्ट्री कसा इंटरेस्टिंग आहे आपण ते पाहणार आहोत. 10वी नंतर ज्यावेळेस आपलं सायन्स वेगळं झालं त्यावेळेला सगळ्यात पहिलं 2 सायन्स आपल्यासमोर येतात. एक होतं फिजिकल असतं आणि एक मेटाफिजिकल सायन्स असतं. आता मेटाफिजिकल सायन्स म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे हे जे अध्यात्म वगैरे आपण म्हणतो, विचार करण्याची पद्धत, अध्यात्म, ह्याला मेटाफिजिकल सायन्स असतो. आणि फिजिकल सायन्स म्हणजे ज्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करता येतात, त्याला आपण फिजिकल सायन्स असतो. जे पुरावे असतात त्याला आपण फिजिकल सायन्स असतो. त्यामुळे सायन्समध्ये पुरावे असतात, इव्हिडन्सेस असतात. सायन्समध्ये आपण एक्सपेरिमेंट करतो. एखाद्या सायंटिस्टनी एक्सपेरिमेंट करून काय शोधून काढलं तर तो प्रयोग आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकतो. 3 ते 4 वर्षापूर्वी 2012-13च्या आसपास असे म्हटलं जात होतं की जग बुडणार. कारण 2012-13 सालाच्या आसपास फ्रान्समध्ये एक एक्सपेरिमेंट केला गेला. फ्रान्समध्ये जमिनीखाली टनेल्स, बोगदे तयार केले गेले जमिनीखाली आणि त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केला गेला. 30-40 वर्षापूर्वी हिग्स बोसॉन नावाचा एक सायंटिस्ट होता, हिग्स बोसॉन. आणि त्या सायंटिस्टने असं मानलं होतं की जगातला सर्वात छोटा पार्टिकल जो असतो त्याला हिग्स बोसॉन पार्टिकल असं म्हणतात, गॉड पार्टिकल असं म्हणतात. ठीक आहे. जगातला सगळ्यात छोटा पार्टिकल आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेला अणु, रेणू म्हणजे ऍटम, मॉलिक्युल आपण असं बघत असतो. त्याला अणु, रेणू असं म्हणतात. ऍटमला अणु आणि मॉलिक्युलला रेणू असं म्हणतात. ऍटम, मॉलिक्युल आपण पाहतो. ऍटम मध्ये पण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यामध्ये पण पायॉन, मेसॉन्स, ग्लुऑन्स असतात. असे छोटे पार्टिकल करत करत कॉर्क पार्टिकल जो प्रूव्ह होता आतापर्यंत, कॉर्क नावाचा पार्टिकल जो प्रूव्ह होता. 40 वर्षापूर्वी कदाचित यांनी आपल्या हिग्स बोसॉन असं मानलं की जगातला सगळ्यात छोटा पार्टिकल हा हिग्स बोसॉन पार्टिकल. स्वतःच नाव त्याला दिलं त्यांनी शोधला म्हणून, आणि त्यालाच गॉड पार्टिकल म्हणतात. त्या पार्टिकलचा शोध घेण्यासाठी 2012-13च्या आसपास एक्सपेरिमेंट केला गेला फ्रान्समध्ये जमिनीच्या खाली. आणि त्या एक्सपेरिमेंटच्या मध्ये अशी भीती होती की ब्लॅक होल्स तयार होती. आता हा ब्लॅक होल काय कॉन्सेप्ट आहे तुम्हाला फिजिक्स मध्ये काय, ब्लॅक होल असे तयार होतील की ज्याच्यामध्ये त्याला कृष्णविवर असं म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ब्लॅक होल्स असं म्हणतात. तर त्या ब्लॅक होल्स मध्ये असे आकाशगंगेत खूप असतात असे, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा ऍब्झॉर्ब केल्या जातात, शोषून घेतात, गायब होतात त्या गोष्टी त्याच्यामध्ये. अशी ब्लॅक होल्स किंवा कृष्णविवर ही गॅलेक्सीमध्ये, या संपूर्ण सूर्यमालेमध्ये किंवा या सगळ्या अंतराळामध्ये खूप आहे असं बोललं जातं. तशा प्रकारची तयार होती त्या एक्सपेरिमेंट मध्ये आणि पृथ्वी त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होऊन जाईल. जसं की ते स्पायडरमॅनचा पिक्चर वगैरे तुम्ही पाहिला होता. त्या स्पायडरमॅन काहीतरी एक्सपेरिमेंट सुरू करतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ऍब्झॉर्ब व्हायला सुरुवात होती, त्याच्यामध्ये जातीन गायब होते. तशा प्रकारची कृष्णविवर या एक्सपेरिमेंट मध्ये तयार होतील अशी सायंटिस्ट लोकांना भीती होती. परंतु दुसऱ्या बाजूला सायंटिस्टनी ती कृष्णविवर तयार झाली तर ती नष्ट करण्याची सुद्धा त्यांनी सोय केली होती. आणि त्याच्यामध्ये भारतीय सायंटिस्ट लोकांनी फार मोठा रोल केला. हा जागतिक लेवलचा एक्सपेरिमेंट होता. भारतीय सायंटिस्टनी फार मोठा एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये प्ले केला होता, रोल प्ले केला होता. त्याच्यामध्ये टेम्परेचर हे ऑलमोस्ट -300 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर सायंटिस्ट लोकांनी ठेवलं होतं. त्यात इंडियन सायंटिस्ट मोठा होता. आणि तिथं जे सगळे सॉफ्टवेअर डेव्हलप केले होते ते स्टडी करण्यासाठी, त्याच्यामध्ये पण इंडियन सायंटिस्टचा फार मोठा वाटा होता, हे लक्षात घ्या. आणि हे 2012-13 साली शोधलं गेलं की जगातला सगळ्यात छोटा पार्टिकल हा हिग्स बोसॉन पार्टिकल, गॉड पार्टिकल त्याला म्हणतो. ह्याला आपण म्हणतो शोध घेण्याची पद्धत. सायन्स ही आहे. इथं त्याचा प्रूफ मिळाला आपल्याला, पार्टिकल आहे ह्याचं प्रूफ मिळालं, त्याला आपण फिजिकल सायन्स असं म्हणतो. मेटाफिजिकल सायन्स म्हणजे अध्यात्म, वैचारिक, हो की नाही. त्याचा तर आपला आता डायरेक्ट प्रश्न आहे तर आपण आता सायन्स मध्ये आलो, आपल्याला फिजिकल प्रूफ पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी प्रूफ देतात. तरी पण लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस मॅथ्स विषयाचा अभ्यास करता, मॅथ्स विषयामध्ये तुम्हाला टेबल्स असतात 1, 2, 3, 4, 5. आता तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही 5 दाखवा, तुम्ही 5 दाखवू शकत नाही. 5 ही एक संख्या आहे ना, आणि ती वैचारिक लेवलला असते. 5 मी असं जर केलं ती 5 बोटं झाली, बघ ना, ही बोटं झाली. तुम्हाला 5 सांगितलं होतं, ही बोटं आहे, ही वस्तुस्थिती आहे, फिजिकल आहे. 5 कुठे आहे? 5 ही संख्या फक्त डोक्यात असते, ती फक्त एक एक्झिस्टिंग असते. आपण ज्यावेळेस 5 पेन घेतो त्यावेळेस ते पेन हे फिजिकल असतात. आपण ज्यावेळेस 5 कुठल्याही चेंडू घेतो त्यावेळेला त्या फिजिकल वस्तू असतात. 5 पुस्तकं घेतो त्यावेळेला त्या फिजिकल गोष्टी असतात. 5 ही संख्या दाखवता येत नाही, 5 वस्तू दाखवता येतात. त्यामुळे 5 ही
एक इमॅजिनरी गोष्ट होते आणि ज्यावेळेस ती मूर्त स्वरूपात आपण आणतो त्यावेळेला ते आपल्याला दिसते. आणि त्यामुळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीमध्ये आपल्याला सायन्स हे प्रूव्ह करता येतं, प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करता येते. त्यामुळे सगळ्यात पहिला हा विश्वास ठेवा, आपण जो 11वी सायन्समध्ये जो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स पाहणार आहोत ते सगळं प्रूव्ह करता येतं आणि ते प्रूव्ह करण्याची जिद्द आणि क्युरिओसिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. खूप इंटरेस्टिंग आहे. फिजिक्सचा ऑलरेडी फिजिक्सच्या सरांनी तुम्हाला इंट्रोडक्शन दिली असणार आहे, मॅथ्सच्या सरांनी तुम्हाला इंट्रोडक्शन दिली असणार आहे. मी तुम्हाला केमिस्ट्रीची इंट्रोडक्शन देणार आहे. आणि ऍज अ केमिस्ट्रीचा विद्यार्थी, खरं तर मी केमिस्ट्रीचा सगळ्यात पहिला विद्यार्थी असतो आणि मग तुमच्यासाठी मी शिक्षक असतो. केमिस्ट्री विषय इतका सुंदर आहे, इतका मस्त विषय आहे आणि इतका इंटरेस्टिंग आहे की केमिस्ट्री शिवाय आपलं आयुष्यच असू शकत नाही. बघा, म्हणजे केमिस्ट्रीने आपलं आयुष्य खूप सुंदर बनवलेलं आहे. आणि ते कसं काय, तर ते जर त्याचा जर आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा, केमिस्ट्री आपल्या आयुष्यात कुठं असते. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, केमिस्ट्री आम्हाला 11वी सांगितलं पुस्तक आहे. असं नाही, केमिस्ट्री आपल्या आयुष्यात आहे, आपल्या रोजच्या जीवनात केमिस्ट्री आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की 11वी सायन्सचा अभ्यास करताना आपण जोपर्यंत उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचं सायन्स समजून घेत नाही, पुस्तकात नाही ठेवायचं ते. तर ज्या दिवशी आपण ते फक्त पुस्तकापुरतं मर्यादित ठेवू, ज्या दिवशी आपण फक्त परीक्षेसाठी मर्यादित ठेवू, त्या दिवशी आपल्याला सायन्स जमणार नाही आणि जमत पण नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यात उतरायचं. आपण गावाकडची माणसं आहोत, गावाकडची मुळात होत असतो. तुम्ही विहिरीमध्ये पोहायला जात असाल, पाण्यामध्ये पोहायला, जोपर्यंत आपण पाण्यामध्ये पोहायला उडी मारत नाही, पोहायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत पोहता येणार नाही. विहिरीच्या बाजूला बसून, तळ्याच्या बाजूला बसून असं पोहतात तसं पोहतात थेरॉटिकली कोणी शिकवलं आणि त्यानुसार तुम्हाला पोहायला यायला, इट्स नेव्हर हॅपन्स. असं कधीही होत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष पोहायचं असेल तर तुम्हाला पाण्यात उतरावं लागतं. हा, काहीतरी तयारी करून उतरावं लागतं, निश्चित काहीतरी आधार घेऊन उतरावं लागतं, पण पाण्यात तुम्हाला कधी ना कधी उतरावं लागतं, प्रॅक्टिकल करावं लागतं आणि मग तुम्हाला स्विमिंग. सायन्स तसंच आहे. त्यामुळे सायन्स मध्ये तुम्ही उतरलात आणि एकदा उघड्या डोळ्यांनी आसपास पाहायला लागलात की एव्हरीवेअर यू हॅव द सायन्स. आणि केमिस्ट्री खूपच इंटरेस्टिंग त्या आता. मी परवा म्हणलं तसं लक्षात घ्या की सकाळी तुम्ही, आपण ज्यावेळेस झोपेतून उठतो, झोपेतून उठल्यानंतर आपण टूथब्रश करायला घेतो. टूथब्रश करतात जे करतात ते, आता काही म्हणतील आम्ही करतच नाही टूथब्रश, नाहीच ओके, मग ते अपवाद आहे, त्यांची केमिस्ट्री तिथं सुरू होत नाही. जे सकाळी उठल्यानंतर टूथब्रश करतात है ना, पेस्ट करतात, म्हणजे कुठली पेस्ट असो, कोलगेट असो, पेप्सोडेंट असो, काय तुम्ही जी कुठली वापरतात, बबल असो, नाही तर मग घराकडची एखाद्या कडुनिंबाच्या तुम्ही काड्या वापरत असाल, व्हॉट एव्हर दॅट, तुम्हाला जे काय आवडतं तुम्ही ते वापरता, ते सगळं तिथून केमिस्ट्री आपली सुरू होती. ती रात्री आपण झोपताना गुड नाईट कॉईल वगैरे लावतो, तिथपर्यंत केमिस्ट्री असते. बघा आपलं पूर्ण दिवस कसा केमिस्ट्रीने व्यापला असतो लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर आपण टूथपेस्ट वापरतो, टूथपेस्ट ही केमिस्ट्रीच्या नॉलेजमुळे तयार केली जाऊ शकते. टूथपेस्ट नंतर आपण आंघोळ करायला जातो तिथे साबण वापरतो, शॅम्पू वापरतो, साबण शॅम्पू हे दोन्ही पण केमिस्ट्रीच्या नॉलेजमुळे तयार केले जातात. किती प्रकारचे साबण आहेत, किती प्रकारचे वेगवेगळे शॅम्पू आहेत. तुम्हाला केसांना वेटलुक जेल द्यायचं असेल तर त्यासाठी वेगळे केमिकल्स, वेगळे कंडिशनर वगैरे असतात. दॅट इज अगेन ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली की मस्त आपण कॉस्मेटिक्स वापरतो, काय वेगवेगळ्या क्रीम असतात, मग काय किती महागड्या आणि स्वस्त क्रीम असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्या जाहिराती असतात टीव्हीवर की फेअर अँड हँडसम, फेअर अँड लवली, हा ना, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या जाहिराती पाहून आपण म्हणतो त्याला आपण पण लावायचं ना, आपण मस्त सुंदर होऊन जायचं. तसं काय होताना दिसत नाही, कारण सुंदरता ही खरं तर आपल्या डाएट मध्ये असते, आपल्या मनामध्ये असते, महत्वाची म्हणजे विचारांमध्ये असते. बाहेरच्या क्रीम अप्लाय केल्यामुळे नसते. परंतु ह्या सगळ्या क्रीम ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री काय होतं. त्याच्यानंतर आपण जेवण करायला जातो. जेवण करत असताना पण बऱ्याच वेळेला, आता ग्रामीण भागात आपल्या आपण फारसं ऍड करत नाही, पण शहरी भागामध्ये बऱ्याच वेळेला काही ऍड केले जातात वस्तू. काही वेगवेगळे लिक्विड ऍड केले जातात जेवणामध्ये, किंवा काही कलर्स ऍड केले जातात, ते सगळे केमिस्ट्रीच्या नॉलेजमुळे असतात. त्याच्यानंतर आपण छान कपडे घालायला जातो, सगळे कपडे, आणि सगळ्या कपड्यांमध्ये आपण बघा, जर समजा कलर नावाची गोष्ट जगातून काढून टाकली तर ब्लॅक अँड व्हाईट जिंदगी राहील. तुम्हाला कधी कधी टीव्हीवर किंवा मोबाईलवर पहा, जुने पिक्चर असतात, जुने सिनेमा असतात जे ब्लॅक अँड व्हाईट असतात, बघताना किती मजा येते ना. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे बघू शकणार नाही तुमची पिढी, बहुतांश तुमच्या ते मुलं की जुने सिनेमे पाहू शकणार नाही. एक तर प्रचंड स्लो असतात आणि ब्लॅक अँड व्हाईट असतात, जुने एकदम फार जुने, एक 30-40 वर्षापूर्वीचे सिनेमे. आता कलरफुल सिनेमा आहे, एकदम स्पीड आहे, व्हीपीएक्स तंत्रज्ञान आहे, सगळं वापरलं जातं. पण हे सगळे जे रंग आहेत, कलर आहेत, ते कलर खरंच आपल्या आयुष्यामध्ये रंग भरतात. सगळे कपडे आपले कलरफुल असतात. आता सण असतील तर सणामध्ये अजून छान कपडे. ऑल दिस कलर्स, हे सगळे रंग हे केमिस्ट्रीच्या नॉलेजमुळे आहेत. जसे आपण सणाला छान छान कपडे, कलरफुल कपडे चूज करतो, ऑल दिस कलर्स आर ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. तिथं केमिस्ट्री आहे. त्याच्यानंतर आपण काहीतरी सायकल, गाडीने आपण कुठेतरी इकडे तिकडे जातो, तर सायकल, गाडी ह्या मेटल शिवाय बनू शकत नाही. जगातील प्रत्येक गाडी ही मेटलनी बनलेली आहे, सायकल मेटलनी बनलेली असते, 2 व्हीलर 4 व्हीलर मेटलनी बनलेली असते. हे सगळे मेटल्स आणि त्या गाडीमध्ये असणारं पेट्रोल, हे सगळं ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. पेट्रोलियम इंडस्ट्री केमिस्ट्रीचा एक फार महत्वाचा भाग आहे.
आणि पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये तुमच्यापैकी काही जणांनी इंजिनिअरिंग वगैरे केलं किंवा त्याचे काही कोर्सेस केले तर लाखो रुपयांचे पगार त्याच्यामध्ये मिळतात. एवढी मोठी पेट्रोलियम इंडस्ट्री आहे. आता फ्युचर पेट्रोलियम इंडस्ट्रीचं नाही लक्षात घ्या, आता फ्युचर सोलार एनर्जीचा आहे ना. आता इथून पुढच्या काळात ज्या 2 व्हीलर 4 व्हीलर येतील त्या सगळ्या बॅटरीवरच्या असणार आहेत. 2024 नंतर 2025 नंतर भारतामध्ये पेट्रोलच्या गाड्या तयार होणार नाहीत, सगळ्या बॅटरीवरच्या गाड्या तयार होतील 2024-25 नंतर. त्यामुळे तुमच्या पिढीने जे इंजिनियर बनणार आहेत त्यांनी सोलारमध्ये काम करावं लागेल किंवा त्यांना बॅटरीमध्ये काम करावं लागेल, पेट्रोलियम इंडस्ट्री नाही. पण ऑल पेट्रोलियम इंडस्ट्री, ऑल मेटल इंडस्ट्री इज ड्यू टू नॉलेज ऑफ केमिस्ट्री. मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करावं लागतं है ना. आपण आपल्याला जेव्हा मेटल पाहिजे तेव्हा आपण दुकानामध्ये जातो आणि मेटलच्या रॉड्स घेऊन येतो, सळ्या घेऊन येतो, घर बांधण्यासाठी वगैरे आपल्याला लागतात. परंतु हा मेटल असं तर नाही ना, त्या दुकानदाराला कुठेतरी जमिनीमध्ये सगळ्या सापडतात, ते काढून घेऊन येतात आणि दुकानामध्ये विकायला ठेवतात. ऍक्च्युली हा मेटल हा सॉइलच्या फॉर्मॅटमध्ये असतो, मातीच्या फॉर्मॅटमध्ये असतो, त्यातून तो एक्स्ट्रॅक्ट करावा लागतो. त्याला मेटलर्जी असं म्हणतात. त्यामुळे मेटल तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला मेटलर्जिकल सायन्स असं म्हणतात. ती इंजिनिअरिंगची एक महत्वाची ब्रँच आहे, मेटलर्जिकल इंजिनिअरिंग. तेव्हा तुमच्यामध्ये 12वी नंतर जर कोणी त्याच्यामध्ये जाणार असेल तर मेटलर्जिकल इंजिनिअरिंग आहे. आपल्याला माहिती आहे गोवा आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला असणार, गोवा फार फेमस आहे. बऱ्याच जणांची इच्छा असेल आपल्याला गोव्याला जायची. गोवा कुठल्या कारणासाठी फेमस आहे? सोशली आपल्याला माहिती आहे तो वेगळ्या कारणासाठी आहे. परंतु सायन्सच्या माणसांना माहिती आहे की गोवा हा फेमस आहे गोव्यामधल्या मायनिंगसाठी. माइन्स आहेत गोव्यामध्ये, मायनिंग आहे गोव्यामध्ये. मेटलच्या खूप तिथल्या मातीमध्ये मेटल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे तो मायनिंग करून तो मेटल काढला जातो आणि एक्स्ट्रॅक्टिंग केलं जातं. इव्हन गोव्यामध्ये IITचे कॉलेज आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तुमच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचे आणि IIT मधून इंजिनिअरिंग करायचे, करोडो रुपयांचे पगार त्या IIT मधून मिळतात. त्या विद्यार्थ्यांसाठी मी निश्चित रिकमेंड करेल की ह्या 2 वर्षाचा अभ्यास खूप ताकदीने करा मित्रांनो. की 2 वर्ष एकदा ताकदीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. आणि गोव्याला IIT आहे, गोव्याला एक IITचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. गव्हर्नमेंटचं कॉलेज असल्यामुळे अत्यंत कमी फीज मध्ये त्या ऍडमिशन मिळतात. फक्त मेरिट पाहिजे, ऑल इंडिया लेवलचं मेरिट असतं आणि ते अवघड नाही. आपण जर आजपासून ठरवलं की आपल्याला अभ्यास करायचा चालू शक्य आहे. त्या गोव्यामध्येच मायनिंग चालतं की तो मेटल एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि तो मेटल पासून मग गाड्या, 2 व्हीलर सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. ते पण केमिस्ट्रीचं काम आहे. दॅट इज ऑल्सो ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. जितक्या सगळ्या वस्तू आपण दिवसभरात नंतर सगळ्या वापरतो, घरामधलं प्लास्टिक आहे, दॅट इज ड्यू टू नॉलेज ऑफ केमिस्ट्री. घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टिक वापरतो आपण है ना. आपण वेगवेगळे बेल्ट वापरतो, वेगवेगळे स्ट्रॅप वापरतो, वेगवेगळी ज्वेलरी वापरतात. आपल्याकडे इतक्या मुली आहेत त्या सगळ्या मुली ज्वेलरी वापरतात. त्या ज्वेलरीमध्ये कितीतरी वेगवेगळे प्रकार आहेत, कितीतरी वेगवेगळे डिझाईन, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्स वापरले जातात, जेम स्टोन्स वापरले जातात, कलर स्टोन्स वापरले जातात. ऑल दॅट इज ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. नंतर खाण्यापिण्याचे कितीतरी आयटम्स आहेत. फूड इंडस्ट्री, आपण बऱ्याचपैकी तुमच्यापैकी काही जण शेतकरी असतील, शेतकरी बॅकग्राऊंड असेल आपलं, हे सगळ्या शेतीमध्ये क्रॉप प्रोडक्शन मध्ये आपण तुम्ही पाहणार, त्या क्रॉप प्रोडक्शन मध्ये आपल्याला जर शेतीमधून जर काही मिळवायचं असेल तर तुम्हाला बी बियाणं स्टोअर करून ठेवणं, ते बी बियाणं परत पेरणं, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये पुट करणं. चांगलं जर प्रोडक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला खतं वापरायला पाहिजे, दॅट इज फर्टिलायझर्स. ऑल दिस फर्टिलायझर्स आर ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. फर्टिलायझर केमिस्ट्री नसते तर फर्टिलायझर पण नसते, लक्षात घ्या. अर्थात अर्थात आपण ऑर्गॅनिक खत वापरायचो, हजारो वर्षापासून आपण ऑर्गॅनिक खत वापरायचो, शेणखत वगैरे आपण असे वापरतो आणि ते त्याला आपण ऑर्गॅनिक असं म्हणतो. ते खरंच चांगले असतात, ते केमिकल पेक्षा निश्चित चांगले असतात. परंतु वाढत्या लोकसंख्येला ऑर्गॅनिक हे केवळ पुरेसं पडणार नाही आणि म्हणून कृत्रिमरित्या तयार केलेली जी खतं आहेत त्याला आपण फर्टिलायझर असं म्हणतो. मग त्यात युरिया आहे, फॉस्फेट आहे, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स आहेत, ते वापरावं लागतात. पेस्टिसाइड्स वापरावं लागतात पिकांवरती कीड येऊ नये म्हणून. बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पेस्टिसाइड्स वापरले जातात. फार मोठ्या कंपन्या आहेत, हजारो करोडची उलाढाल आहे त्या कंपन्यांची. ह्या सगळे पेस्टिसाइड्स ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री करतात. त्याच्यानंतर समजा क्रॉप आलं, धान्य आलं, धान्य स्टोअर करावं लागतं, जसं तसं वापरता येत नाही, त्याच्यावर प्रोसेस करावी लागते. आज आपण दुकानात जाऊन बिस्किट्स आणतो, आज आपण दुकानामध्ये जाऊन मॅगी आणतो, आज आपण दुकानात जाऊन अजून खायचे काही चिप्स आणतो, अनेक पदार्थ आणतो आपण खायचे. हे सगळे पदार्थ म्हणजे प्रोसेस्ड फूड असतं आणि ते प्रोसेस करण्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत असते त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड करावे लागतात जेणेकरून ते खराब होणार. बिस्किट एकदा बनवलं की 6-6 महिने बिस्किट टिकतात. त्याच्यावर लिहिलं असतं एक्सपायरी डेट वगैरे. आपण सायन्सचे स्टुडंट आहेत, आजपासून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्या मुलांनी इथून पुढे कुठल्याही दुकानामधला कुठलाही आयटम आणला तर त्याच्यावरती एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट असते, निश्चित पहा. ती जर डेट गेली तर त्याच्यामध्ये पॉइझन तयार झालेलं असतं कमी अधिक प्रमाणात. त्यामुळे जरा थोडंसं आपण आता खऱ्या अर्थाने सायन्स आपल्या आयुष्यामध्ये आणतो, ना की फक्त अभ्यासासाठी केमिस्ट्री फिजिक्स करायला. सगळ्यांनी एक्सपायरी डेट पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग डेट पाहिजे, कधी बनवलंय आणि काय बनवलंय आणि मग कधीपर्यंत खायला पाहिजे. कारण त्यात केमिकल ऍड केलेले असतात आणि ते तेवढ्या काळासाठी स्टोअर केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या पोटात शरीरात गेले तर आपल्याला घातक असतात आणि म्हणून त्याच्यावरती मॅन्युफॅक्चरिंग डेट बघणं गरजेचं असतं, एक्सपायरी डेट बघणं गरजेचं असतं.
ही सगळी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जगामध्ये फार मोठी इंडस्ट्री आहे. फ्युचरमध्ये बायोटेक्नॉलॉजी नावाची एक जी ब्रँच आहे, जी इंजिनिअरिंग आणि बायोलॉजी दोघांचं कॉम्बिनेशन आहे, जी फूड प्रोसेसिंगची फार मोठ्या प्रमाणात भेटेल. आणि जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग चालतं. आपल्या भारतामधून आपण द्राक्षे, आंबे, संत्री हे प्रदेशात पाठवतो. फार मोठी मागणी आहे. आणि प्रदेशात जायचं म्हणजे ते काही एका तासात जात नाही ना. जसं की इंदापूरमधून पुण्यामध्ये 2-3 तासात येता येतात, तसं काय जाता येत नाही. अमेरिकेला जायचं म्हणजे काही महिने लागतात कदाचित शिपणी वगैरे जायचं. पण ते फूड स्टोअर करावं लागतं. त्याची इंडस्ट्री फार मोठी इंडस्ट्री आहे ती फूड प्रोसेसिंग. जेवढे आपण दुकानामध्ये आयटम खातो ते बरेचसे फूड प्रोसेस असतात. आपण एक्सपोर्ट करतो, काही गोष्टी आपण इम्पोर्ट पण करतो. ऑल दॅट इज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. दॅट इज अगेन ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. इथं पण केमिस्ट्री येतो लक्षात. त्यामुळं आणि रात्री आपण झोपायला जातो, झोपताना आपण वेगवेगळ्या अँटी मॉस्किटोज म्हणजे काहीतरी मच्छरांच्या क्रीम वगैरे लावतो, हे सगळं वापरतो आपण. ऑल दॅट इज ड्यू टू द नॉलेज ऑफ केमिस्ट्री. त्यामुळे केमिस्ट्री खूप आपल्या आयुष्यामध्ये केमिस्ट्री आणि केमिस्ट्री खरं तर आयुष्याला रंग भरले. त्यातून ब्लॅक अँड व्हाईट केमिस्ट्री पाहिलं असतं आपल्याला. त्यामुळं त्या अर्थाने केमिस्ट्री खूप सुंदर आहे, खूप मस्त सब्जेक्ट आहे. आणि आपण जर मनापासून समजून घेतलं तर हा सायन्स आणि हा केमिस्ट्री आपल्या आयुष्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने येऊ शकतो. क्लिअर? त्यामुळे आता इथून पुढे आपण एक सायन्सच्या विद्यार्थ्यासारखं वागायचं. सायन्स हे फक्त अभ्यासापुरतं नाही करायचं आपण, तर सायन्स हे आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो. तुमच्या घरामध्ये जर खतं येत असतील तर खतामध्ये वाचा, खताचं नाव काय, त्याच्यामधला कंटेंट काय, त्याचं केमिकल कुठलं आहे आणि किती प्रमाणात आहे हे वाचा. आपल्या अनेक चॅप्टर आपले रिलेटेड द्यायचे आपल्याला, त्यामुळे ते तुम्ही वाचा. तुमच्या घरामध्ये तुम्ही अनेक मेडिसिन्स आणतो आपण, मेडिसिन आणल्यावर ते पण वाचा. त्या मेडिसिन मध्ये कुठलं कंटेंट आहे ते वाचा. दॅट इज कॉलेज सायन्स. आणि हे एकदा आपल्याला सवय लागून गेली ना, तुम्हाला 11वी-12वी सायन्स इज व्हेरी व्हेरी इझी. अजिबात तुम्हाला टफ वाटणार नाही. आणि केमिस्ट्री तर खूपच सुंदर आहे. केमिस्ट्री आता 11वीला आपल्या ह्या केमिस्ट्रीचे 3 सेक्शन्स मिळतात त्यावर. केमिस्ट्री हा सब्जेक्ट इतका वास्ट आहे, इतका मोठा आहे की तो अभ्यास करायचा म्हणजे तसं खरं तर खरं आवड आहे. बारकाईने जर अभ्यास करायला गेलो तर तो अभ्यास संपणारच नाही, इतका मोठा तो केमिस्ट्री सब्जेक्ट आहे. पण मग त्यासाठी केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये केमिस्ट्रीला आपण डिवाइड करतो. केमिस्ट्री म्हणजे लक्षात घ्या किंवा केमिस्ट्री फिजिक्स म्हणजे काय, त्याची एक जाता एक जोक तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा आमच्या सायन्समध्ये, आपल्या सायन्समध्ये एक जोक असं बोलला जातो. एकदा काय होतं, मॅथमॅटिशियन, फिजिक्स, केमिस्ट्रीचे हे 4 प्राध्यापक मित्र असतात. जसे आमचे पण आहेत, तुषार सर आहेत आमचे, त्यांनी सकाळी तुम्हाला फिजिक्स शिकवलं, आता तुम्हाला शिवाय सर मॅथ्स किती आहेत. आम्ही जातो फिरायला. असे एकदा हे विषयांचे सगळे प्राध्यापक फिरायला गेले होते जंगलामध्ये आणि त्यांना एक तळ दिसलं. आता तळ दिसल्यानंतर तळ खूप मोठ्या वगैरे आकाराचं असतं. तर मॅथमॅटिक्स वाला म्हणतो, अरे वा, चला या तळ्याचे आपण डायमेन्शन्स मोजूया, लांबी, रुंदी, उंची, हाईट नाही का, हे सगळं बघूया आपण. तो जातो तळ्यात, उडी मारतो आणि तो बराच वेळ जातो, वरती येत नाही. मग फिजिक्स वाला म्हणतो, चला आपण पण काही डायमेन्शन बघूया, डेन्सिटी, पाण्याची डेन्सिटी वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघूया. फिजिक्स वाला पण जातो, तो पण बराच वेळ जातो, पाणी काय वरती येत नाही. बायोलॉजीला म्हणतो, अरे वा, ही पाण्यामध्ये कितीतरी बायोडायव्हर्सिटी असणार आहे, काय वेगवेगळे अॅनिमल्स असतील, काय वेगवेगळे प्लांट्स असतील, तोही पाहिला जातो, तोही परत येत नाही. माझ्यासारख्या केमिस्ट्रीवाला माणूस बाजूला बसलेला असतो, तो ऑब्झर्व करतो आणि तो म्हणतो 3 म्हणजे फिजिसिस्ट, फिजिक्स शिकवणारे, मॅथमॅटिशियन अँड बायोलॉजिस्ट, 3 आर सोल्युबल इन वॉटर. 3 आर सोल्युबल इन वॉटर. आपल्याला काय जायचं नाही, आपण चला बाहेर बाजूला जस्ट ठेव, है ना. 3 आर सोल्युबल इन वॉटर. आपण पाण्यामध्ये शुगर टाकली की डिझॉल्व होते, सोल्युबल असते. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ वी कॅन से. अशा प्रकारचा तो जोक म्हणूनच घ्या त्याला. अशा प्रकारे ऑब्झर्वेशन हे अशा असतात. केमिस्ट्री इतका वास्ट आहे. केमिस्ट्रीचं काय असतं, केमिस्ट्री काय होतं लक्षात घ्या. सपोज आता आपल्यासमोर हा पेन आला, हा पेन ही एक वस्तू आहे, हा पेन आला, तर केमिस्ट्रीवाला काय करतो, हा पेन, त्याला मॅटर असं म्हणतात. मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज द मास इज कॉल्ड एज मॅटर. केमिस्ट्रीमध्ये जसं आपण अभ्यासाला सुरुवात करतो, सगळ्यात पहिले मॅटर येतं. जगात सगळं मॅटर आहे. फिजिकल सायन्समध्ये सगळं मॅटर आहे. फिजिक्स ह्या पेनशी रिलेटेड असतं, मॅथ्स पण ह्या पेनशी रिलेटेड असतं आणि केमिस्ट्री पण ह्या पेनशी रिलेटेड असतं. पेन म्हणजे मॅटर. आणि मॅटर म्हणजे काय असतं, तर आपल्याला सगळ्यात दिसणाऱ्या वस्तू. मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज द मास. जे जागा व्यापतं आणि ज्याला वजन असतं, मास असतं, अशा प्रत्येक गोष्टीला मॅटर असं म्हणतात. अँड whose presence can be detected without 5 senses. आपल्याला 5 सेन्सेस असतात, आहे की नाही. आता एक वेगळा सेन्स आहे, 6वा, कॉमन सेन्स. तो काय लोकांना असेल, काय लोकांना नसेल, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु सायंटिफिकली आपल्याला 5 सेन्स असतात नॉर्मल माणसं. 5 सेन्स मध्ये काय, डोळ्यांनी आपल्याला दिसतं, कानांनी आपल्याला ऐकायला येतं, नाकाने आपल्याला स्मेल येतो, जिभेने आपल्याला टेस्ट करते आणि स्किनने आपल्याला टच करतो, हो की नाही. आता तुम्ही बघा ना, आपण जर डोळे बंद केले तर आपल्याला जगात काहीच दिसणार नाही. आपण जर कान बंद केले
तर आपल्याला गाणी आणि शिव्या दोन्ही पण ऐकू येणार नाहीत, है ना. आपण जर नाक बंद झालं तो स्मेल येणार नाही. घरामध्ये एवढे छान छान आयटम तयार होत असतात आपल्याला, त्याचा वास येणार नाही. किंवा आपण अनेक गाणीच्या आसपासून जातो, आपल्याला गाणीचा वास पण आपल्याला येणार नाही, हो की नाही. आणि जर जिभेची टेस्ट खराब झाली, जिभेचे काही टेस्ट बर्ड्स आपण खराब झाले, तर आपल्याला लहानपणी आपण माती खायचो, आता लाडू पण खातो. वेगळ्या पदार्थांची वेगळी चव येते आपल्याला. ती टेस्ट हा एक सेन्स आहे जो आपल्याला जिभेमुळे कळतो आणि स्किनमुळे टच करतो, है ना. आपल्याला कोणी चिमटा घेतला किंवा आपण कुठे चाललो असेल, आपण कुठे धडकलो, तर आपल्या धक्का लागला की आपल्या स्किनला जाणवतं की काहीतरी टोचलंय, काहीतरी लागलंय आणि आपण बाजूला होतो. म्हणजे अंधारात आपण आता हात टाकतो, आपल्या हाताला काहीतरी टोचलं तर आपण हात मागे घेतो, पुढे नेत नाही, कारण तो सेन्स असतो. ब्रेन रिॲक्शन देतो, रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतात. पण ते 5 सेन्सेस आहेत: दिसणे, स्मेल, आवाज ऐकू येणे, टेस्ट आणि टच, स्पर्श. हे सगळे आपले 5 सेन्स आहेत. हे 5 सेन्सनी जगाचं सगळं कळतं आपल्याला, जगाचं ज्ञान होतं, नाही तर जगच कळलं नसतं आपल्याला, लक्षात घ्या, हो की नाही. त्यामुळे ह्या 5ही सेन्सनी जे जे दिसतं ते सगळं मॅटर आहे. मला आता डोळ्यांनी हा पेन दिसतो, तो मॅटर आहे. कानाने मी गाणी ऐकतो, ते मॅटरच आहे. आपण आईचा मम्मीचा आवाज ऐकतो, तो एक मॅटर आहे. पप्पांचा आवाज ऐकतो, तो एक मॅटरच आहे. आवाज हा मॅटर आहे. आवाज दिसतो का नाही दिसत, पण ऐकतो, तो एक मॅटर आहे, है की नाही. घरात छान बनवलेल्या पदार्थाचा वास येतो, ते पण एक मॅटर आहे. वास, स्मेल, तो पण एक मॅटर आहे. आपल्याला वस्तूंची टेस्ट कळते, मातीची, लाडूची, घरामध्ये भाजी असते, चपाती असते, या सगळ्याची टेस्ट कळते, ते पण एक मॅटर आहे. म्हणजे हे सगळं मॅटर आहे, है ना. आईस्क्रीम खातो आपण, ते एक मॅटर आहे. आणि स्किननी टच करतो आपल्याला. आता मला पेन जर इथं असा लागला तर मला कळतो की इथं पेन लागतो, है ना. आपण वर्गामध्ये बसल्या मित्रांचा कधी नॉटीनेस करतो आपण, शेजारच्या मित्राला चिंता घे, शेजारच्या मित्राला काहीतरी कर, स्किननी कळतं, टच, समोर टच टू मी. ह्या 5 सेन्सनी आपल्याला मॅटर कळतं. ह्या मॅटरचा अभ्यास करणं हेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजीचं काम असतं. त्यामुळे हा मॅटर आहे पेन. केमिस्ट्रीमध्ये काय होतं, हा जसा पेन समजा पहिल्यांदा जर केमिस्ट्री समोर आला, तर केमिस्ट्री काय करतं, ह्या पेनमध्ये कुठले कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहे हे शोधतं. हे जे मॅटर आहे, त्या मॅटरमध्ये विच एलिमेंट्स आर प्रेझेंट, हाऊ मच क्वांटिटी ऑफ दिस एलिमेंट्स इज प्रेझेंट, हाऊ दे आर हेल्ड टुगेदर, हाऊ दे आर हेल्ड, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस पेन, physical properties, chemical properties, and what is finally use of this to the human being is a beauty of the chemistry. म्हणजे केमिस्ट्री समोर हा पेन आला, कुठलंही मॅटर आलं की ते कशापासून बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठली कुठली मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, कुठली कुठली मूलद्रव्य आहेत आणि ती कशी एकमेकांबरोबर बांधली गेलेली आहे, आणि मग त्यांच्यात रासायनिक गुणधर्म काय, त्यांचे भौतिक गुणधर्म काय, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल म्हणजे भौतिक, रासायनिक म्हणजे केमिकल. व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज, व्हॉट आर द केमिकल प्रॉपर्टीज, फायनली व्हॉट इज इट्स यूज. माणसाला याचा वापर काय होतो, उपयोग काय होतो, हे स्टडी करणार. हे खायला चालेल का नाही, हे माणसाला खाण्यासाठी चालणार नाही, हे शोधून काढणं हे केमिस्ट्रीचं काम असतं. त्यामुळे कुठलाही केमिस्ट्रीचा प्राध्यापक सगळ्यात पहिले जे बघणार किंवा माणूस हे बघणार, आणि म्हणून केमिस्ट्रीमध्ये ते शोधलं जातं की कुठलंही मॅटर हे कशापासून बनलेलं आहे, कुठले पदार्थ ज्यामध्ये आहेत ते कशी त्यांची रचना आहे, त्यांच्यावरती तापमानाचा, प्रेशरचा काय परिणाम होणार आहे, त्यांच्यातले भौतिक गुणधर्म काय, रासायनिक गुणधर्म काय, फिजिकल प्रॉपर्टीज काय, केमिकल प्रॉपर्टीज काय, दॅट विल बी डिस्कवर्ड. अँड देन व्हॉट इज इट्स यूज फॉर द ह्युमन बिंग, संपूर्ण मानवजातीसाठी त्याचा उपयोग काय आहे, दॅट इज द पार्ट ऑफ केमिस्ट्री. एवढंच आपण केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो. आणि हे स्टडी करण्यासाठी केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस तयार होतात. केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स. केमिस्ट्रीचे डेफिनेशन बघा. केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स which deals with the study of composition of matter, the elements present in the matter, the structure of matter, the physical and chemical properties of matter, the changes which it undergo under different conditions, and finally its use to the mankind, to the human being. It's called as chemistry. So chemistry is a branch of physical science which is dealing with composition of the matter, structure of the matter, its physical and chemical properties of the matter, the changes which it undergo under different conditions, and finally its use to the human being is called as a chemistry. म्हणजे कुठल्याही मॅटर मध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर त्याची रचना काय आहे, त्यांचा माणसासाठी त्याच्या फिजिकल भौतिक गुणधर्म काय, रासायनिक गुणधर्म काय, आणि माणसासाठी त्याचा उपयोग काय, हे शोधणं, ह्याचा अभ्यास करणं, ह्याला केमिस्ट्री असं म्हणतात. गॉट इट. मग आता केमिस्ट्री ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो, केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. 10वी नंतर पहिल्यांदा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ वेगळं झालं. आता केमिस्ट्रीमध्ये पण अजून 3 प्रकार मेन. केमिस्ट्रीच्या खूप ब्रँचेस आहेत, 10 ते 15 ब्रँचेस आहेत. त्यापैकी 3 मेन ब्रँचेस आपण आता 11वी 12वीला पाहणार आहोत. सगळ्यात पहिली ब्रँच म्हणजे फिजिकल केमिस्ट्री.
सगळ्यात पहिली ब्रँच म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, दुसरी म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरी म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर बघा सगळ्यात पहिली जी आहे त्याला फिजिकल केमिस्ट्री असं म्हणतात, फिजिकल केमिस्ट्री. नंबर 2 त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि नंबर 3 इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तीन मेन आहेत. हा आता ह्याच्यापेक्षा वेगळ्या खूप 10 ते 15 ब्रँचेस आहेत केमिस्ट्रीच्या. ह्याच्यानंतर न्यूक्लिअर केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर बायो केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे, इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, मटेरियल केमिस्ट्री आहे, इलेक्ट्रो केमिस्ट्री आहे. खूप साऱ्या ब्रँचेस आहेत केमिस्ट्री, खूप साऱ्या. पॉलिमर केमिस्ट्री आहे, पॉलिमर मतलब ट्रेड रिलेटेड केमिस्ट्री आहे. आपण मेनली ही फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, मेनली वी आर डीलिंग विथ फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. 3 मेन ब्रँचेस आहेत जे आपण 11वीला स्टडी करणार आहोत. आता फिजिकल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्रीचा आता काय होतं लक्षात घ्या की काय आपण त्याच्यामध्ये स्टडी करतो. तर केमिस्ट्रीमध्ये काय बेसिक रूल असतात, काय लॉ असतात, काय स्टेटमेंट असतात, काय अजम्पशन असतात. अजम्पशन म्हणजे आपण त्याला म्हणतो गृहीतक म्हणतो, काही गृहीतक असतात, अजम्पशन आपण त्याला म्हणतो. स्टेटमेंट असतात, विधान असतात, लॉ असतात, नियम असतात. याला आपण केमिस्ट्री काय मूलभूत कॉन्सेप्ट असं म्हणतो. आणि ज्या केमिस्ट्रीमध्ये ह्या मूलभूत फंडामेंटल कॉन्सेप्टचा अभ्यास केला जातो, लॉचा, स्टेटमेंटचा, अजम्पशनचा, त्याला आपण फिजिकल केमिस्ट्री असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला एक माहिती आहे, ऑलरेडी तुमच्यापैकी बरेच जण जाणार, कोणाला माहिती आहे का, कोणी मला सांगेल का की देयर इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण 7वी 8वीला पाहिला होता. कोणाला आठवतं, कोणी सांगेल मला? कोणाला येत असेल तर सांगा, आवाज अनम्यूट करून सांगून टाका. ऊर्जा अक्षयतेचा नियम मराठीतून सांगा, इंग्लिश मध्ये सांगा, बोथ आर वेलकम. इज देयर एनीवन? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा ऊर्जा अक्षयतेचा नियम, कोणी सांगेल? ऐकतात का सगळे? Energy neither be created nor destroyed, is transferred from one medium to the another. Very good, very good. What's your name? Ekta Sakrate. Ekta, very good Ekta, very good, very good. Nice. So this is law of conservation of energy. Energy can neither be created nor be destroyed. Only one form of energy can be converted into another form. बघा, एनर्जी, ऊर्जा, कोई भी मायका लाल एनर्जी तयार पण नाही करू शकत आणि एनर्जी डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. फक्त एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये करता येतं, एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये करता येतं. त्याला आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतो, त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. दॅट इज व्हॉट वी कॅन से. सो हे अत्यंत सत्य आहे, अत्यंत ट्रू आहे. आणि हा बेसिक लॉ आहे, हा लॉ कधीही बदलत नाही, फंडामेंटल लॉ. असे लॉ ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो, दॅट इज नथिंग बट फिजिकल केमिस्ट्री. असे लॉ, हा फिजिकल केमिस्ट्रीचाच लॉ आहे, जो तुम्ही केमिस्ट्रीचा लॉ म्हणून स्टडी केला आतापर्यंत. दिस इज द लॉ ऑफ फिजिकल केमिस्ट्री. असे अनेक सारे नियम आहेत, असे खूप सारे लॉज आहेत. असे लॉज ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो ते फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर वी आर डीलिंग विथ फंडामेंटल लॉज, फंडामेंटल प्रिन्सिपल्स, थिअरीज, assumptions and its mathematical derivations or mathematical deductions. ते मॅथमॅटिकली प्रूव्ह पण करावं लागतं. अनेक गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिकली प्रूव्ह करावं लागतं. त्यामुळे अनेक वेळा डेरिव्हेशन असतात, छोटे छोटे डेरिव्हेशन असतात, फॉर्म्युले तयार होतात त्याच्यामध्ये, त्याला आपण डेरिव्हेशन असं म्हणतो. ते डेरिव्हेशन त्याच्यामध्ये येतात फिजिकल केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर वी आर डीलिंग विथ फंडामेंटल लॉज, थिअरीज, प्रिन्सिपल्स, assumptions and mathematical deduction of इक्वॉलिटी फिजिकल केमिस्ट्री. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सगळे लॉज वगैरे बघणार आहे. ते तुमचं स्ट्रॉंग पॉईंट आहे. लर्निंग करणं, लॉ लर्न करणं, assumption लर्न करणं, हे तुम्हाला जमतं. ते सगळं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आहे. थोडंसं डेरिव्हेशन्स येतात आणि त्याचे फॉर्म्युले तयार होतात, ते आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पाहिजे. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये खूप सारे चॅप्टर तुम्हाला आहेत. सम बेसिक कॉन्सेप्ट इन केमिस्ट्री चॅप्टर फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर 11वीला, ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा चॅप्टर तुमचा फिजिकल केमिस्ट्री मधला चॅप्टर आहे. रेडॉक्स रिएक्शन हा तुमचा फिजिकल केमिस्ट्री मधला चॅप्टर आहे. त्याचबरोबर नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग हा चॅप्टर तुमचा फिजिकल केमिस्ट्री मधला चॅप्टर आहे. ओके, सो हे सगळे चॅप्टर तुमचे फिजिकल केमिस्ट्री, स्टेट्स ऑफ मॅटर, किमान 5 ते 6 चॅप्टर तुमच्या 11वीच्या बुकमध्ये फिजिकल केमिस्ट्री आहे. ओके, सम बेसिक कॉन्सेप्ट इन केमिस्ट्री नाव आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, रेडॉक्स रिएक्शन आहे, स्टेट्स ऑफ मॅटर आहे, केमिकल बॉन्डिंग आहे. हे तुमचे त्या अर्थाने फिजिकल केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत. खरं तर केमिकल बॉन्डिंग हा इनऑर्गॅनिकचा टॉपिक आहे, पण तो दोन्हीकडे पण काउंट केला जाऊ शकतो. दॅट इज व्हॉट. त्याच्यानंतरची जी ब्रँच आहे ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ही अत्यंत मोठी ब्रँच आहे, सगळ्यात मोठी ब्रँच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय?
तर आपल्याला माहिती आहे की माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे बायोमॉलिक्युल्स, म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, ऑइल्स, हो की नाही. म्हणजे आपल्या जेवणामध्ये जे असतं ते हेच असतं. कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, ऑइल्स असतात, आणि ह्या सगळ्याला बायोमॉलिक्युल्स असं म्हणतात, कारण हे जगण्यासाठी आवश्यक असणारे मॉलिक्युल्स आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये हे जावे लागतात. आपल्या अन्नातून आपण तेच घेत असतो. प्रोटीन्स घेत असतो, आपण ऑइल घेत असतो, फॅट घेत असतो, आपण कार्बोहायड्रेट्स, शुगर घेत असतो, है ना. कार्बोहायड्रेट शुगर, अनेक फळांमधून शुगर मिळते. साखर तर आहेच आहे शुगर डायरेक्टली, पण अनेक फळांमधून शुगर मिळते, अनेक ज्वारीमधून पण तुम्हाला शुगर मिळते, कार्बोहायड्रेट्स मिळते. ते आपल्या जीवनाचा आणि आपल्या डाएटचा एक महत्वाचा भाग आहे. इज आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डाएट. आता ह्या सगळ्या पदार्थांमध्ये सगळ्यात प्रमुख काय असतं माहिती तुम्हाला, हे सगळे इसेन्शियल, आणि सगळ्यामध्ये सगळ्यात प्रमुख असतो कार्बन. आपल्याला माहिती आहे देर आर 118 एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये 118 मूलद्रव्य आहेत. त्यापैकी कार्बन एक महत्वाचं मूलद्रव्य आहे. कार्बन एक महत्वाचं मूलद्रव्य आहे, आणि कार्बन हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर या मूलद्रव्यांबरोबर रिॲक्ट होऊन काही पदार्थ तयार करते. त्यापैकी ते प्रोटीन, फॅट्स, ऑइल्स हे पदार्थ आहेत. त्यामुळं आपल्या प्रोटीन्समध्ये, आपल्या ऑइल्समध्ये, फॅट्समध्ये आणि कार्बोहायड्रेट्समध्ये कार्बन सगळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्याबरोबर हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे मूलद्रव्य त्याच्यामध्ये असतात, आणि ह्या मूलद्रव्यांपासून बनतो. त्यामुळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या सगळ्यांचा अभ्यास करणारी जी केमिस्ट्री आहे त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of carbon and its compounds. डेफिनेशन जर पाहिजे झालं तर कार्बन आणि त्याचे कंपाऊंड्स, म्हणजे कार्बन आणि त्याचे संयुग, कंपाऊंड्स म्हणजे संयुग, कार्बन आणि त्याचे संयुग यांचा अभ्यास करणं, ह्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री वेअर वी आर डीलिंग विथ कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स. सो कार्बन आणि त्याचे कंपाऊंड, इतके प्रोटीन्स आहेत, इतके फॅट्स, इतके ऑइल्स, सगळे पदार्थ आहेत, त्यांचा अभ्यास आपण म्हातारपर्यंत केला तरी तो संपणार नाही. इतकं मोठं सायन्स आहे, तो ऑर्गॅनिक केमिस्ट्री भयानकच आहे. कारण आपल्याला माहिती आहे कार्बन कुठं गेलं तरी कार्बन 4 बॉन्ड तयार करतो. कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. आपण पाहिलं 10th ला पाहिलं की कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. व्हेरेवर यू मीट विथ कार्बन, कार्बन ऑलवेज फॉर्म 4 बॉन्ड्स. कार्बन हमेशा 4 बॉन्ड तयार करतो. एक कार्बन 4 कार्बनला अटॅच होतो, ते परत अजून 4ला, परत अशी चेन होते, नेटवर्क, आणि त्याच्यामुळं अनलिमिटेड नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड तयार होऊ शकतात. आणि मग त्यांचा अभ्यास करणं हे फार मोठं सायन्स असतं. आपल्याला फार सोपं आहे, पण फार इंटरेस्टिंग आहे. त्यापैकी आपण अल्काइन्स इंट्रोडक्शन आपण 10वीला पाहिलेली आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड, अल्केन काय असतो, अल्किन काय असतो, अल्काइन काय असतो, हे तुम्ही पाहिलं 10वीला. तेच आपण इथं परत 11वीला पाहणार, त्याला हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. तेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंडचे काही चॅप्टर पैकी हा चॅप्टर आहे, किंवा मग इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचा एक टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. अल्केन डिस्कस करणार आहोत, अल्किन डिस्कस करणार आहोत, अल्काइन डिस्कस करणार आहोत, एरोमॅटिक कंपाऊंड डिस्कस करणार आहोत. हे चॅप्टर्स आहेत जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर आपल्या 11वीमध्ये आहे, आणि फार इंटरेस्टिंग आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला लर्निंगला फार चान्स नसतो. त्यामध्ये अंडरस्टँडिंगच महत्वाचं आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो सगळ्या मित्रांना की तुम्ही जितकं समजून घ्याल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि जितकी प्रॅक्टिस कराल तेवढे चांगले मार्क्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीची गोष्ट अशी आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, लर्निंग करावं लागतं, पाठांतर करावं लागतं बऱ्याच गोष्टींचं. पण त्यात पण लक्षात घ्या, समजून घेऊन जर पाठांतर केलं तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. त्यामुळं फिजिकल केमिस्ट्री इज द सब्जेक्ट, ज्या ठिकाणी आपल्याला समजून घेऊन पाठांतर करायचं, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द सब्जेक्ट ज्या ठिकाणी आपल्याला समजून घेऊन प्रॅक्टिस करायची. समजून घेऊन जर प्रॅक्टिस केली तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण आउट ऑफ मार्क्स मिळतात, फार सुंदर मिळतात. कारण मिथेनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, इथेन, मिथेन हे स्ट्रक्चर पाहिलेत आपण, आणि मिथेन टू डेक्केन हे 10, जसं आपण टेबल मॅथमध्ये टेबल करतो 1 2 3 4 1 2 3 4 5 अप टू 10, तसं मिथेन टू डेक्केन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन हे डेक्केन पर्यंत जातो. हे एकदा पाठ केलं, ह्यांचे स्ट्रक्चर एकदा समजून घेतले की जगातले पुढचे सगळे शब्द समजायला तुम्हाला सोपे जातात. पण ते समजून घ्यायला पाहिजे, ना की आपल्याला पाठ करायचं. ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा पाठांतराचा सब्जेक्ट नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा समजून घेऊन प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. फिजिकल केमिस्ट्री पाठांतराचा आहे. जसं आता एक त्याने आपल्याला सांगितलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ह्याला आपण पाठांतर असं म्हणतो. तिने समजून घेऊन पाठांतर केला, त्यामुळे तुला आजही आठवत होतो, लक्षात येतो, आणि हीच पद्धत आहे अभ्यास करण्याची. त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगेन, अल्काइन चॅप्टर समजून घेत असताना समजून घ्यायचे आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करायची, आउट ऑफ मार्क्स मिळणार त्याच्यावर. नेक्स्ट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. Inorganic chemistry is a branch of chemistry where we are dealing with separation, identification, and the study of the properties of elements is called inorganic chemistry. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळी मूलद्रव्य शोधून काढणं, त्या मूलद्रव्यांचं सेपरेशन करणं, त्यांचा अभ्यास करणं, त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज शोधणं, त्याला आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो.
आणि त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे रिलेटेड काय चॅप्टर आपल्याकडे आहे त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट ग्रुप ऑफ इलेमेंट, सेकंड ग्रुप ऑफ इलेमेंट, 13 ग्रुप एलिमेंट, 14 ग्रुप ऑफ इलेमेंट, 12 ग्रुप ऑफ इलेमेंट, पिरियडिक टेबल, हे जे आपले चॅप्टर आहेत सगळे आठवड्यामध्ये, हे सगळे चॅप्टर त्याशी रिलेटेड. ओके, त्यामुळे पिरियडिक टेबल, फर्स्ट ग्रुप इलेमेंट, सेकंड ग्रुप इलेमेंट, 12 ग्रुप इलेमेंट, 13 ग्रुप इलेमेंट, 14 ग्रुप इलेमेंट, हे सगळे चॅप्टर त्याशी रिलेटेड. इव्हन केमिकल बॉन्डिंग सुद्धा हा खरं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. तर हा बहुतांश पार्ट हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे, थोडासा पार्ट हा फिजिकल केमिस्ट्रीचा आहे. त्यामुळे त्या अर्थाने तोही त्याशी जोडलेला आहे. दॅट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अजून केमिस्ट्रीच्या काय ब्रांच होतात तर आपण अनालिटिकल केमिस्ट्री असं म्हणतो. तर अनालिटिकल केमिस्ट्री ही पण एक महत्वाची ब्रांच आहे केमिस्ट्रीची. ती जसं तुम्ही केमिस्ट्री सब्जेक्ट स्टडी करत जाता हायर स्टडीज मध्ये, त्यावेळेस अनालिटिकल केमिस्ट्री फार महत्वाचं होतं. अनालिटिकल केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री अँड अनालिटिकल केमिस्ट्री, बेसिक टेक्निक्स इन अनालिटिकल केमिस्ट्री, 2 चॅप्टर तुम्हाला दिलेले आहेत की जे अनालिटिकल केमिस्ट्री आहे. अनालिटिकल म्हणजे काय आहे तर कुठल्याही मॅटरमध्ये शोधून काढणं की कुठली मूलद्रव्य प्रेझेंट आहेत आणि किती प्रमाणात प्रेझेंट आहे, क्वालिटी अँड क्वांटिटी, दॅट इज त्याला आपण अनालिटिकल केमिस्ट्री असं म्हणतो. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ द केमिस्ट्री. आणि त्याचे 2 चॅप्टर आपल्याला ठिकाणी आहेत. त्याच्या उपरोक्त काही पॉलिमर केमिस्ट्रीचे काही टॉपिक असतात छोटेसे, काही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे टॉपिक असतात त्याचे, कारण केमिस्ट्री तेवढ्या ब्रांचेस आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक चॅप्टरमध्ये ऑलमोस्ट एक डिफरंट ब्रांच केमिस्ट्रीची आपल्याला दिसते. अशा प्रकारे ते केमिस्ट्री आहे. सो दिस इज व्हॉट वी कॅन से, दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द केमिस्ट्री ऑफ द कॅन्सर. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्यापैकी जेही मुलं जेईचा किंवा नीटचा अभ्यास करणार आहे त्याच्यावरती आपण पुढच्या आठवड्यात सविस्तर बोलूयात आपण की 12वी नंतर तुम्हाला जेई नावाची परीक्षा आणि नीट नावाची परीक्षा द्यायची असते, ज्या परीक्षेनंतर तुम्ही IITs मध्ये, इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, मेडिकलच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या ऍडमिशन घेऊ शकता. त्या परीक्षेची तयारी, त्या परीक्षेचा सिलेबस आणि त्याची तयारी कशी करायला पाहिजे, तर सर्वसाधारणपणे 2 वर्ष लागतात आणि त्या सिस्टमॅटिक अभ्यास करायला पाहिजे. तेव्हा आपलं बोर्डाचे पुस्तक तर आपल्याला आहेच आहे, त्या बोर्डाचं पुस्तक आपण वाचणार आहोत, त्याच्या पलीकडे आपल्याला सीबीएसईचं पुस्तक आणि काही रेफरन्स बुक वाचायला लागतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागणार आहे. परंतु जर तुम्हाला जेई नीटची तयारी करायची असेल तर तुम्हाला केमिस्ट्री ह्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे की केमिस्ट्रीमध्ये ज्या ब्रांचेस आहेत त्यापैकी फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, दिस आर द मेजर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. आणि याचा स्टडी केल्याशिवाय आपण जेई नीट सारख्या परीक्षेमध्ये आपण सक्सेस नाही होऊ शकणार. पण सोपं आहे, म्हणजे विल मेक इट व्हेरी इझी. यू डोंट वरी अबाउट दॅट पार्ट की either it is going to be difficult or not. 100% it's going to be easy for you. तुम्हाला फार सोपं असेल ते. We'll also try to make it easy. Today just we have the introduction of this chemistry. Physical chemistry मध्ये चॅप्टर मी तुम्हाला सांगितले some basic concepts in chemistry, atomic structure, states of matter, redox reaction. These are the chapters of physical chemistry. है ना? एक एक चॅप्टर आपण पाहत जाऊ. त्याच्यामध्ये काय असणार आहेत, लॉज असणार आहेत, assumption असणार आहेत पाठांतर करण्यासाठी. तर ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत फिजिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे त्याचं अल्केन, अल्काइन्स, केमिस्ट्री ऑफ कार्बन अँड इट्स कंपाउंड्स, त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. तर अल्केन, अल्काइन्स आपण सगळे पाहणार आहोत. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल म्हणजे मूलद्रव्यांची आवर्त सारणी त्याला म्हणतात आपण. तर ती पिरियडिक टेबल, त्याला मराठीमध्ये आवर्त सारणी असं म्हणतो, त्याचा अभ्यास करणार आहोत. ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 10वीला बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे त्यांना 11वीला अडचण येणार नाही. जी थोडीशी अडचण येईल ती फक्त थोडीशी लँग्वेजची असू शकते. मी तुम्हाला सांगेल की केमिस्ट्रीमध्ये तुमच्याकडे जर पुस्तक असेल, ई फॉर्मॅटमध्ये पुस्तक आहेत आणि पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याच्यातले काही महत्वाचे शब्द मराठीतून लिहून काढा. एलिमेंट मूलद्रव्य, मॉलिक्यूल रेणू, ऍटम अणु, सोल्युशन द्रावण, अशा पद्धतीने तुम्ही काही शब्द लिहून काढा. 200 शब्द फक्त तुम्ही लिहिले की तुम्हाला ते एकदा तुम्ही 8 दिवस 10 दिवस फक्त थोडे पाठांतर केले, तुम्हाला केमिस्ट्री अवघड जाणार नाही. आणि आम्ही शिकवत असताना इंग्लिश आणि मराठीचा दोन्हीचा वापर करणार आहोत. बट दॅट इज द केमिस्ट्री ऑफ दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द केमिस्ट्री फॉर टुडे. Tomorrow onwards we'll start with the chapter. Tomorrow we'll start with first chapter, some basic concepts in chemistry. कारण केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा तर पहिला चॅप्टर आपल्याला जमला पाहिजे, तर आपण बेसिक चॅप्टर असं म्हणतो आणि तो आपल्याला उद्यापासून स्टडी करायचा आहे. त्यामुळे आजच्या पुरतं एवढंच. आपण भेटूयात उद्या विथ न्यू चॅप्टर, सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमॉरो.